Everyone, welcome to my YouTube channel Avinash Warriors. Today we are going to study next part of the 100 Dresses. Let's start. When the school was dismissed in the afternoon, Peggy said with the pretended coldness, "Hey, let's go and see if that kid has left town or not." आणि शाळा सुटल्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये पेगी म्हणते की चला आपण जाऊया आणि पाहूया ती व्हॅन्डा तिथून गेली की नाही तिच्या घरून दुसऱ्या शहरामध्ये. सो पेगी हॅड द सेम आयडिया. मॅडी ग्लोड पेग वॉज रिअली ऑल राईट. आणि मग पेगीची सुद्धा त्याच पद्धतीच्या भावना असतात आणि मग दोघीजण ठरवतात आपण आता जाऊया. द टू गर्ल्स हरीड आउट ऑफ द बिल्डिंग up the street towards Pogin Height, the part of the town that wore such a forbidding air on this kind of a November afternoon, drizzly, damp and dismal. आता damp and dismal म्हणजे काय? Wet and sad. Here expressing a state of hopelessness. म्हणजे इथे म्हणायचं आहे की कोणतीही आशा आता आपल्याला शिल्लक नाही. दोन मुली ज्या आहेत त्या बिल्डिंगमधून निघतात आणि नंतर मग बोगिन साईड जिथे वेंडा राहत असते तिथं त्या चाललेल्या आहेत, जिथे वर्णन केलेलं आहे की नोव्हेंबर महिन्यातली जी फॉरबिडिंग एअर आहे, जी ड्रिझिली डॅम्प अँड डिस्मल आहे, म्हणजेच खूप सारे सॅडनेस दाखवण्यासाठी हे शब्द इथे यूज केले आहेत. वेल ॲट लास्ट सेट पिगी ग्रफली, आय नेवर डिड कॉल हर अ फॉरेनर ऑर टू मेक फन of her name. I never thought she had the sense to know we were making fun of her anyway. I thought she was too dumb. And gee, look how she can draw. Gruffly means serious. पेगी सिरियसली सांगते की आता मी तिला फॉरेनर म्हणणार नाही किंवा तिची मजाही घेणार नाही, फनही करणार नाही. तिच्या मनाला खूप वाईट वाटतं आहे आणि ती म्हणते की वेंडा जी होती ती डंप होते. गी मीन्स सरप्राईज, समथिंग इज सरप्राईज. जास्त बोलत नव्हते आणि तिने हाऊ शी कॅन ड्रॉ, कशा पद्धतीने ते चित्र काढलेले तर आपण तिला सांगूया. सो मॅडी कुड से नथिंग. ऑल शी होप्ड was that they would find Vanda. She wanted to tell her that they were sorry they had picked on her and how wonderful the whole school thought she was, and please not to move away and everybody would be nice. She and Peggy would fight anybody who was not nice. मॅडीच्या मनामध्ये वेगळ्याच भावना चालू आहेत. ती सांगते मी पटकन वॅन्डाकडे जाईल, तिला शोधेल, तिला सांगेल तू स्पर्धा जिंकलेली आहे, तर तुला कोणी चिडवणारही नाही आणि जे तुला चिडवतील आम्ही त्याच्याबरोबर फाईटही करू. अशा पद्धतीने ह्या ज्या भावना आहेत त्या मॅडीच्या आहेत. द टू गर्ल्स हरीड ऑन. दे हॉप्ड टू गेट द टॉप ऑफ द हिल बिफोर डार्क. I think that's where the Petronsky live, said Maddie, pointed to little white house, whips of old grass stuck up here and there along the pathway like thin kitten. The house and its sparse little yard looked shabby but clean. It remembered Maddie of Vanda's one dress, her faded blue cotton dress, shabby but clean. आणि मग दोघेही जणी जातात. शाबी म्हणजे ज्याची पुअर कंडिशन आहे आणि विस्प ऑफ द ग्रास मीन्स वॉट, थीन असे बारीक बारीक ग्रास जिथे आलेले आहेत त्या रस्त्यावरती जिथे ते वेंड्याच्याकडे चाललेले आहेत. जसं किटन मांजरीच्या लहान मांजर असते तसे ते छोटे छोटे ग्रास असं वर्णन केलेलं आहे. स्पार्स लिटल यार्ड म्हणजे लहानसं एक घर आहे जिथे पुअर कंडिशन आहे परंतु स्वच्छ आहे. आणि ते मॅडीला तिच्या एका ड्रेसची आठवण येते जो तिने निस्तेज ड्रेस असतो परंतु कॉटनचा ड्रेस तो बॅड कंडिशनमध्ये असतो पण स्वच्छ असतो. अशा पद्धतीने वॅन्डाच्या तिच्या ड्रेसची आठवण ही मॅडीला झालेली आहे. देअर वॉज नॉट अ साइन ऑफ अ लाईफ अबाउट द हाऊस. पेगी नॉक्ड फर्मली ऑन द door, but there was no answer. She and Maddie went around the backyard to knock there. Still there was no answer. आणि मग दोघंजण घरी जातात, दरवाजा वाजवतात, काही आन्सर त्यांना येत नाही. There was no doubt it. No doubt about it. The Petronsky were gone. How could they ever make amend?
Amend means to show that one is sorry by doing something good. त्यांना आता माफी मागायची आहे. त्यांना समजलेलं आहे की पेट्रोन्सकी आता तिथे राहिलेले नाही आहेत, ते गेलेले आहेत. दे टर्न स्लोली अँड मेड द वे बॅक डाऊन द हिल. वे एनिवे सेड पेगी, she has gone now, so what can we do? Besides, when I saw asking her about all her dresses, she probably was getting good idea for her drawing. She might not even have won the contest otherwise. पेगी नंतर तिथे पेगी सांगते मॅडीला की ते इथून गेलेले आहेत. आता आपण एक करूया की आपण तिला सांगूया तिच्या ज्या मी ज्यावेळेस तिला विचारायचे 100 ड्रेसेसबद्दल, आणि ती मात्र वॅन्डा जी आहे ती मी नेहमी तिच्या ड्रॉइंगबद्दल, तिची जी ड्रॉइंगची जी आयडिया आहे ड्रेसेसबद्दल ती ते सांगायचे. परंतु तिला आता माहीत नाही की ती कॉन्टेस्टसुद्धा जिंकलेली आहे. सो मॅरी टर्न्ड दिस आयडिया केअरफुली ओव्हर in her head, for if there were anything in it, she would not have to feel so badly. But that night she could not get to sleep. She thought about Vanda and her faded blue dress and the little house she had lived in, and she thought of the glowing picture those 100 dresses made all lined up in the classroom. At last, Mary sat up in the bed and pressed her forehead tight in her hand and really thought this was the hardest thinking she had ever done. After a long, long time, she reached an important conclusion. आणि घरी गेल्यानंतर मॅडीला काय, ज्यावेळेस ती बेडवर जाते झोपण्यासाठी, खूप साऱ्या व्हॅन्डाविषयी विचार येतात. झोपच येत नाही, डोक्याला हात लावून बसलेले आहे. याच्यापूर्वी अशी कधीही परिस्थिती झालेली नाही की ज्या मुलीला आपण एवढा त्रास दिलेला आहे. सगळ्या मुलांनी तिने स्पर्धा जिंकलेल्या आहे, ज्या खूप सारे छान छान त्याने पिक्चर्स काढले होते, ज्याच्या त्याने कॉन्टेस्ट जिंकलेले आहे. असे विचार त्यांना तिच्या मनामध्ये सारखे येतात. शी वॉज नेवर गोईंग टू स्टँड बाय अँड से नथिंग अगेन. If she ever heard anybody speaking on someone because they were funny looking, because they had a strange name, she had speak up even if it meant losing Peggy's friendship. She had no way of making things right with Vanda, but from now she would never make anybody else unhappy again. आणि मग मला असं वाटतं की कोणाचं फनी नेम असो किंवा कोणाचं फनी लुकिंग असो, आता मी कधीही माझ्या जीवनात कोणाला चिडवणार नाही, आणि कोणी चिडवलं तर ते सहनही करणार नाही. मला माझी मैत्री जरी त्याच्यापाशी गमवावी लागली तरी मी आता हे सहन करणार नाही, कोणालाही दुःखी मी पाहणार नाही, असे मॅडी स्वतःला सांगते. दिस वॉज द सेकंड part. Will continue next of our session. Thank you friends for watching this video.